आज शहापूर तालुक्याचं विभाजन व्हावं आणि किनवली तालुका व्हावा यासाठी निर्धार मेळावा सुरू झालेला आहे आणि आज त्याची सुरुवात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून याची प्रयत्न सुरू होते, मात्र आज खऱ्या अर्थाने एक निर्धार झालेला आहे। काय नेमका निर्धार आहे? खरं तर सुरुवात 1966-67 मध्ये झाली होती की किनवली हे जे गाव आहे त्याच्या परिसरातील एकूण जे काय 93 गावे जी किनवली पोलीस स्टेशन अंतर्गत येतात त्यांचा एक स्वतंत्र तालुका व्हावा अशी मागणी होती। मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी कुठेतरी शासन दरबारी पडून आहे, त्याला न्याय मिळत नाही। अलीकडेच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी जाहीर केलं की नवे 20 जिल्हे आणि 81 तालुके आपण प्रस्तावित करत आहोत। तर या तालुक्यांच्या अनुषंगाने आमच्या या मागणीचा कुठेतरी विचार व्हावा आणि किनवली तालुक्याची निर्मिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या परिसरातील सर्वच नागरिक आज या ठिकाणी जमले होते आणि एकमुखाने सर्वांनी असा ठराव केला की शासन दरबारी आपण जसा 1966-67 पासून पाठपुरावा करत आलो आहे त्या अनुषंगाने पुन्हा एकदा मंत्रिमंडळाकडे हा विषय नेऊन आणि ही जी आमची मागणी आहे ती मान्य करावी यासाठी आपण प्रयत्न करायचे। यापुढचं तुमचं पाऊल काय असेल? आज निर्धार झाला आहे, मेळावा झाला, यापुढचं पाऊल काय असेल? यापुढचं पाऊल म्हणजे हा तालुका काय किती गरजेचा आहे त्या अनुषंगाने या तालुक्याचा क्रायटेरिया जो असतो तो पूर्तता करण्यासाठी किनवली हाच गाव किंवा किनवली हाच परिसर कसा योग्य आहे, या परिसरातून शासनाला कशा प्रकारे महसूल मिळू शकतो, नागरिकांची कशी सोय होऊ शकते, या सर्व बाबी शासनाला पटवून देण्यासाठी आमचं एक शिष्टमंडळ यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय महसूल मंत्री साहेब तसेच आपले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांची आम्ही भेट घेणार आहोत। समन्वय समिती सचिवपदी आपली निवड झाली, सर्वांच्या मते काय वाटतंय? खरं तर अध्यक्ष सचिव ही जी पदं आहेत ही आपण कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, कोणातरी पुढं केलं पाहिजे, अनुषंगाने ही पदं असतात। आज या परिसरामधील जे सर्व वयाने ज्ञानाने आणि पदाने मोठी असलेली माणसं उपस्थित होती त्यांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी आमच्यासारख्या अगदी छोट्या कार्यकर्त्यांनी संधी दिलेली, मी असेल किंवा शंभू असतील, आम्ही फक्त समोर आहोत, कार्य करणारी माणसं सगळी आहेत आणि या सर्वांच्या मदतीने या पदाला योग्य न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू।